झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता मुंबई मॅरेथॉन संदर्भातील बातम्या पाहूयात रन मुंबई रन मध्ये। 20 जानेवारी 2012ला मुंबई धावणार आहे। संपूर्ण मुंबई एकत्र एकमेकांसाठी धावणार आहे। मुंबई एका धैर्यासाठी धावणार आहे। मुंबई धावणार आहे कारण रविवारी मुंबईची शान असलेली मॅरेथॉन होती आहे। यंदाचं मुंबई मॅरेथॉनचं हे 10वं वर्ष आहे आणि त्यामुळे या मॅरेथॉनला एक वेगळीच झळाळी आहे। रन मुंबई रन मुंबई मॅरेथॉनचं 10वं वर्ष। रन मुंबई रन हा नारा आता 10 वर्ष जुना, पण तो ऐकल्यावर आजही प्रत्येक मुंबईकराच्या अंगात एक नवं चैतन्य, नवा जोश संचारतो आणि तो धावायला तयार होतो। वर्षभर या एका रविवारची वाट हे धावपटू आतुरतेने पाहत असतात। छोट्या बच्चे कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच एकाच उत्साहानं मॅरेथॉनमध्ये धावतात। मुंबई मॅरेथॉनमध्ये सिनेस्टार, बिझनेस टायकून्स, वेगवेगळ्या कंपन्यांचे ग्रुप, इतकंच काय तर समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थाही या मॅरेथॉनमध्ये आपापल्या कॉजसाठी धावतात। फक्त मुंबई महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून ॲथलीट्स या मॅरेथॉनमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावतात। जगभरातील मॅरेथॉनमध्ये धावलेले आणि जिंकलेले ॲथलीट्सही ही मॅरेथॉन जिंकण्यासाठी अतोनात परिश्रम घेतात। या सर्वांच्याच मेहनतीचं फळ म्हणजे मुंबईच्या या मॅरेथॉननं आज जगाच्या नकाशावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। 2004 मध्ये या मॅरेथॉनची जंगी सुरुवात झाली होती। पहिल्या मॅरेथॉनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक रमालानं बाजी मारली, तर महिलांमध्ये वायोलेट उर्गियानं 2 तास 47 मिनिटं 53 सेकंदात मॅरेथॉन जिंकली। 2005ला जुलियस सगुट आणि मुलू सोबेकानं विजयश्री मिळवली। तिसऱ्या वर्षी अर्थात 2006 मध्ये केनियाच्या डॅनियल रोनोनं पुरुषांमध्ये, तर 2005 ची महिला विजेती मुलू सोबोकानंच पुन्हा मॅरेथॉन जिंकली। 2007 मध्ये केनियाच्या जॉन केलाईनं 2 तास 12 मिनिटं 27 सेकंदात, तर महिलांमध्ये यांग फेंगझियानं बाजी मारली। 2008 मध्ये जॉन केलाई दुसऱ्यांदा तर मुलू सोबोकोनं तिसऱ्यांदा मॅरेथॉनवर नाव कोरलं। केनियाच्या केनेथ मुगारानं 2009 मध्ये 2 तास 11 मिनिटं आणि 51 सेकंदात या रेकॉर्ड वेळेची नोंद करत, तर केबुबुश हेलनं 2 तास 34 मिनिटं आणि 8 सेकंदात मॅरेथॉन संपवली। मुंबई मॅरेथॉनच्या 7व्या वर्षी पुरुष गटात डेनिस डिसो तर महिलांमध्ये इथिओपियाच्या दिझुनेश उर्गेसानं बाजी मारली। 2011 मध्ये गिरिमा आसेफानं आतापर्यंतची रेकॉर्ड वेळ नोंदवत अवघ्या 2 तास 9 मिनिट आणि 54 सेकंदात मॅरेथॉन संपवली, तर कोरेन जेलेला इथिओपियाच्या रनरनं मॅरेथॉनचं जेतेपद पटकावलं। शेवटच्या वर्षी अर्थात 2012 मध्ये केनियन लबान मोईबेननं तर नेट्सनेट अचामोनं महिलांमध्ये आतापर्यंत सर्वात कमी वेळ नोंदवत 2 तास 26 मिनिटं आणि 12 सेकंदात विजयश्री पटकावली। मानसिक आणि शारीरिक कस लावणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचं या सीझनमध्ये कोण बाजी मारतो याकडे साऱ्या मुंबईकरांच्या लक्ष असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।